आणि स्वराज्याचं त्वरण भागलं शिवले राजन आणि स्वहा मराठी मातीचा सिंह हो आला रे. शिवबा छत्रपती माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. शिवबाचा छत्रपती झालं ग माय ग ग ग. नमस्कार मंडळी, मी निशान पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन भन्नाट धमाकेदार व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग खरंच भन्नाट आणि धमाकेदार असणार आहे. आज तुम्हाला सर्वांना मी घेऊन जाणार आहे आपल्या रायगड किल्ल्यावरती, कारण आज आहे तिथीनुसार शिवराज्याभिषेक. तर राज्याभिषेकाच्या सोहळ्याला खूप मजा मस्ती आणि धमाल आणि तिथल्या लोकांचा अनुभव तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल. तर व्लॉग आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल आणि नवीन भन्नाट व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी बघू शकता, आता रात्रीचे वाजलेत 1:35 आणि इकडे तुम्हाला समोर बस बघायला भेटते. इकडे आपण गाडी पार्क केली फोर व्हीलर आपली आणि इथे बस आहे मोफत सुविधा, इथे आपल्याला वरती सोडणार. तर चला फटाफट जाऊया आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूया. ट्रेक चालू झालेला आपला 1:45 झालेले आहेत. इकडे आपला नित्या, त्यानंतर इकडे किशनभाई, गणेश आणि समोर आर्यन, हे 5 धुरंधर आम्ही ट्रेकला केलेले सुरुवात. याचा विषय आहे का पहिला, याचा विषय आहे का पहिला, त्याचा विषय त्याच्या ब्लॉग मध्ये जाऊन बघा. इतक्यात दमला, अजून 100 मीटर पण आम्ही आलो नाही, एवढ्यातच दमला. तर चला आता सुरुवात झाली ट्रेकला. किमान 1.5 ते 2 तासाचा ट्रेक असणार आहे. मजा येणार, नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मंडळी सकाळच्या वाजल्यात आता 4:15 आणि समोर बघताय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आणि या साईडला पूर्ण ढोलताशा पथक वगैरे सगळे इकडे ढोलताशा ठेवलेले आहेत. आणि याच्या बॅक साईडला पण आपण जाणार आहोत. वरती बघू शकता 4:15च्या दरम्यान किती गर्दी. इकडे समोरला बाजारपेठ आहे आणि इकडे आपण आपला टेंट लावलेला, इकडे आपण थोड्या नंतर येऊन आराम वगैरे करू शकतो. या साईडनं आपण वरती आलेलो आहोत आणि थोड्या वेळात आता आपण या साईडनं वरती जाणार आहोत. तर मंडळी बघताय मस्तपैकी आपला डेकोरेशन करून ठेवलेलं आपला मुख्य द्वार. इथे बघताय आपण आतमच्या साईडला आलेलो आहोत आणि दोन्ही साईडला इकडे विश्रांतीसाठी इकडे टेंट आपला तंबू बांधलेला आहे. आणि सगळे लोक बघा ऑलमोस्ट सकाळचे 4:15 4:30 झाले आहेत. सगळे लोक आराम करत आहेत. समोर बघताय महाराजांची मूर्ती बघूनच एकदम प्रसन्न वाटतंय. झोप आली होती आम्हाला, पण झोप आता उडून गेलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जय. मराठी मातीचा सिंह हो आला रे. आपल्यासोबत ते दादा आहेत. दादा आपल्याला त्यांच्याबद्दल नाते पहिलं दादा तुमचं नाव काय? तुषार दीपक गाडा. आणि आता तुमच्याबद्दल माहिती सांगा आणि जी तुम्ही मगाशी स्टोरी सांगत होता ती सांगा. तर मी तुषार दीपक गाडापल्ले आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल मीरा भाईंदर जिल्हा यांचा बलोपासना प्रमुख असं माझं दायित्व आहे. आणि हे माझे सगळे बंधू आहेत. यांना मी आता थोड्या वेळापूर्वी रायगडाची एक कथा सांगत होतो. एक बौद्धिक कथा होती ज्यामध्ये रायगड कसं निर्माण झालं, त्यानंतर त्याची प्रक्रिया काय होती, महाराजांचं माइंडसेट कसं होतं आणि महाराजांचे जे सेवक होते, जे सरदार होते, त्यांची निष्ठा कशा प्रकारची होती, मी त्यांना त्यांची माहिती देत होतो. आणि ही जी मूर्ती आहे आणि जी मध्ये मूर्ती आहे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आणि ते का कारणामुळे ह्या मूर्तीला बाहेर स्थापित करण्यात आलं आणि का कारणामुळे ते मध्ये स्थापित करण्यात आलं, मी त्यांना त्याची माहिती देतो. त्यांची माहिती मी त्यांना बरीचशी दिली. पण पुन्हा एकदा मी एक गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो की जे मंदिर आहे रायरेश्वराचं मंदिर, जगदीश्वरांचं मंदिर,
भव्य दिव्य मंदिर सरदार हिरोजी इंदुलकर यांनी बांधलेलं होतं, त्यांच्याद्वारे निर्माण करण्यात आलं होतं. तर त्यांची मानसिकता काय होती की आमचं जे मंदिर आहे ते दुसऱ्या कोणीच्या द्वारा उद्ध्वस्त करण्यात न येऊ, आणि त्या माइंडसेटनी त्यांनी मंदिराची स्थापना केली. आता आपल्याला रात्रीचा वेळ आहे, बहुतेक आता 4-5 वाजले. जेव्हा आपण 7-8च्या सुमारास येऊ तर आपल्याला उजेड दिसणार. तर आपण जर का इथनं त्या पॉईंटवर बघू ना तर आपल्याला ते मस्जिदच्या टाईपचं दिसेल. एक गुम्मत असेल, आजूबाजूला 2 मिनारे असतील. तर त्यांचा माइंडसेट काय होतं, त्यांचं माइंडसेट हेच होतं की आजूबाजूची जाणारी सेना होती, त्या सेनेला असं वाटलं पाहिजे की नाही, हे आपलंच मस्जिद आहे आणि मस्जिदीवर आपण आक्रमण नाही केलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने जी सेना होती ती आजूबाजू सेना बाहेरूनच प्रणाम करायची मंदिराला मस्जिद समजून, आणि तिथनंच प्रस्थान करायचे जिथे त्यांना जायचं होतं. आणि तीच जी जसं प्रार्थना करून ते जायचे मस्जिद समजून. तर हे मंदिर बनल्यावर महाराज रोज यायचे, त्याची स्थापना पूजा वगैरे करायची, जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे. आणि जगदीश्वराचं दर्शन घेताना जेव्हा ही अख्खं रायगड खंडित करण्यात आलं त्यावेळेस सगळी रायगडचं तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट पूर्ण खंडित करण्यात आलं आहे आजच्या वेळेस. पण ते जगदीश्वराच्या मंदिरात आजही जी शिवलिंग आहे ते त्याच प्रकारे आहे जसं आधी निर्माण केलं होतं. त्याला आजही कोणताही प्रकारचा धक्का लागला नाही, किंवा आणि मंदिरच्या अंतरीय भागाला काहीच धक्का किंवा काहीच खंडित करण्यात नाही आलं. त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता ज्ञानवापीचा एक मुद्दा बोलतो मी, ज्यामध्ये नंदी महाराज जे आहे ते शिवलिंगाकडे तोंड टाकून ऑलमोस्ट दिसत आहे. आणि त्यामध्ये पण त्यांनी जे नंदी आहे ते खंडित केलं आहे. आणि सेम इथेही पण त्यांनी तेच केलं आहे. मंदिराला काही धक्का नाही लागला आहे, पण जे बाहेर नंदी महाराज आहेत आमचे, जे आमचे पूजनीय नंदी आहेत, त्या नंदीची जी डोकं आहे ते खंडित करण्यात आलं आहे. आणि आजही ते खंडितच आहे. पण आज शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने फक्त या शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने आज आणि 6 तारीख या 2 दिवसासाठी फक्त तिथं जे पितळाचं मुंडकं आहे म्हणजे पितळाचं जे शीश आहे ते तिकडे लावण्यात येते. कारण की जे शिवभक्त आहे त्यांच्या भावनाला कोणतीही ठेस नाही हो म्हणून. नाहीतर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या दिवशी याल तर तुम्हाला ती मूर्ती जी आहे ती खंडितच दिसणार. त्यानंतर सरदारांची निष्ठा. तर सरदार तर खूप साऱ्या प्रकारचे होते. कोणी एक पाठ बघत होतं, कोणी एक पाठ बघत होतं. त्याचमध्ये कोणी जे बांधकाम विभागाचे जे सरदार होते, ज्यांचं नाव सरदार हिरोजी इंदुलकर आहे, त्यांची स्वामीनिष्ठा कशा प्रकारची होती, त्यांनी त्यांचं स्वामीनिष्ठा जी होती त्या कशा प्रकारे सिद्ध केलं मी त्यांना ते सांगितलं. ज्यामध्ये जेव्हा महाराज ज्यांनी त्यांना काही पैसे दिले होते, काही रक्कम दिली होती रायगड स्थापित करण्यासाठी, बांधण्यासाठी, निर्माणासाठी, पण ते जे काम आहे ते निर्माण करण्यात केलं सरदारांनी, पण काही पैसे कमी पडत होते. तेव्हा सरदारांनी काय केलं, हिरोजी इंदुलकरांनी त्यांचं स्वतःचं घर विकलं, त्यांची जागा विकली, त्यांची जमिनी विकली, सगळं काही विकवा करून त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी रायगड बांधण्यासाठी केली आणि रायगडची स्थापना केली. तर महाराज खुश झाले की बाबा रायगड, जेव्हा मी त्यांना पैसे दिले होते त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे लागून पण गड बनवलं आहे. आणि सरदारांनी त्यांची स्वतःची प्रॉपर्टी विकून स्वतःच्याकडे काहीच न ठेवता पण किल्ल्याकडे, रायगडाकडे मेन ध्यान ठेवलं आहे आणि मेन रायगडाच्या निर्माणाकडे लक्ष दिलं आहे, याच्याकडे जास्त फोकस होता. तर महाराज खुश झाले आणि खुश होऊन महाराज त्यांना म्हणाले की सरदार, तुम्ही रायगडाची स्थापना स्वतःच्या पैशाने केली आहे, तर तुम्हाला मी काय बक्षीस देऊ. तर जे स्वामीनिष्ठा आहे, आज जी स्वामीनिष्ठा आपण दाखवली पाहिजे हिंदुत्वाच्या प्रती, ती स्वामीनिष्ठा सरदारांनी महाराजांच्या प्रती दाखवली. आणि महाराजांना फक्त एवढीच विनंती केली की महाराज, तुम्ही माझ्या नावाची पाटी ज्या जगदीश्वराच्या मंदिरात तुम्ही रोज दर्शनाला जाता त्या मंदिराच्या बाहेर जी पहिली पायरी आहे तिथे माझी एक पाटी लावा. त्या पाटीचं काय लिहायचं आहे, सेवेचे ठाई तत्पर सरदार हिरोजी इंदुलकर. ती पाटी आजही तिथे जशीच्या तशी आहे. आजही जसा प्रमाणपत्र त्या कालावधीत लिहिला होता तो आजही तिथे जसाच्या तसा आहे.
तो आजही आपण जेव्हा जगदीश्वराचं दर्शन घेऊ तर नक्कीच त्या पाठीला पहिले प्रणाम केलं पाहिजे का. आजही आपण जेव्हा रायगड चढलो तर रायगडच्या पहिल्या पायरीचा प्रणाम केला आहे. तसाच जगदीश्वराला जेव्हा पहिले आपण जातो तेव्हा जगदीश्वराचा प्रणाम होतो. आणि ते जगदीश्वर म्हणजे जगदीश्वराचा प्रणामसुद्धा, महाराजांचा प्रणामसुद्धा आणि या किल्ल्याची जे निर्माण केलं आहे त्या निर्माते सरदार हिरोजी इंदुलकरांचं पण आपण स्मरण केलं पाहिजे. म्हणून पहिली पायरी हमेशा महाराजांची जगदीश्वराच्या पुढची पाय पडलं. आणि एक अद्भुत अशी कविता आहे जी मी खूप आधी ऐकली होती, जे मी बोलू इच्छितो, जे मी एका पुस्तकात ऐकली होती की राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्याया ढासळलेला गडावरी, स्वर्ग तो पुन्हा अवतरावा आपल्या या रायगडी, भक्कम आहे अजूनही पाया आपल्या या रायगडाचा, जिवंत आहे तटबंदी आणि बुरुज आताही रायगडाची. तर सरदार हिरोजी इंदुलकरांनी जे गड बांधला आहे ते आजही भक्कम आहे. आजही त्याच प्रकारे आमच्या आणि सगळे जे बजरंगी आणि सगळे जे हिंदुत्वचे विचारधारेचे जे कार्यकर्ते आहेत त्यामुळे हा किल्ला आणि आमचे हिंदुत्व कार्यकर्त्यांच्या मनात आजही महाराज तसेच आहे. आणि महाराजांनी जेव्हा जन्म घेतला पुन्हा जन्म घ्यावा अशी आमची अद्भुत अशी इच्छा आहे की महाराज जेव्हा जन्म घेतील, जेव्हा असं आम्हाला वाटेल की महाराजाची की जी छवी आहे ती आम्हाला दिसत आहे, तर आम्ही निश्चित त्या छवीचे हमेशा स्मरण करू आणि त्या छवीला हमेशा नमन करत राहू. धन्यवाद. तर मंडळी, दादांनी आपल्याला मस्तपैकी चांगली माहिती दिलेली आहे आणि आजकालच्या पिढी, ज्या नवीन पिढी आहेत त्यांना पण ही माहिती पोचावी म्हणून आपण त्यांना विचारलं आणि तुम्ही परमिशन दिलीत, तर तुमचे सर्वप्रथम खूप खूप आभार आणि धन्यवाद. कारण आजकालची पिढी या ज्या आपल्या महाराजांबद्दलच्या गोष्टी आहेत त्या आजकाल विसरत चालल्यात किंवा त्यांना माहिती नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून भले 100-50 जेवढ्या लोकांना पोचेल तेवढा चांगलाच आहे की पुढच्या पिढीपर्यंत अजून ते कॅरी फॉरवर्ड होत राहील. तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या मित्रांचे पण धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर म्हणजे आता तुम्ही मगाशी ती माहिती ऐकलीत. आता तुम्हाला मी घेऊन आलो हलत्या क्षेत्रामध्ये. इकडे तुम्हाला 3 ते 4 दिवस कमीत कमी जेवणाची सोय म्हणजे नाश्त्याची आणि जेवणाची सोय इकडे तुम्ही बॅक साईडला बघू शकता. इकडे पूर्ण हे भाज्या वगैरे कटिंगची सोय, त्याच्यानंतर या साईडला नाश्त्याची सोय, चहा बनवायला घेतलेला आहे. चहाची पण क्वांटिटी बघू शकता, एकदम मोठा टोप आहे. हे बघा, चहा बनवायला घेतलं. त्याच्यानंतर इकडे भात बनवलं घेतलं आहे, खिचडी भात टाईप आहे. आणि बघू शकता क्वांटिटी किती एवढ्या लोकांसाठी घेतलेलं आहे. आणि सर्व लोक आपल्या आपल्या परीने थोडाफार हातभार लावत आहेत, आपल्या परीने मदत करत आहेत. इकडे बघू शकता, इकडे पण भाजी कटिंग वगैरेला घेतलेलं आहे. या साईडला भाजीला फोडणी दिलेली आहे, वाटाण्यांची भाजी आहे. आणि इकडे समोर बघू शकता, इकडे कांदे पोहे करायला घेतलं सकाळच्या नाश्त्याला. त्या साईडला बघू शकता, तिकडे पण पाणी घेतलं आहे. आता इकडे बघूया काय बनवत आहेत. या साईडला दादा टोमॅटो वगैरे कापण्याचं काम करत आहेत. आणि इकडे आई काय बनवत आहेत? शिरा. हे बघा, शिरा बनवतात मस्त. आणि किती दिवसापासून आपलं जेवण वगैरे सेवा चालू आहे? तिसरा दिवस. आणि नाश्ता आणि जेवण पण असतं का? तरी साधारणपणे किती माणसांच्या अंदाजाने बनवतात माहिती? हे काय कांदे पोहे बनवतात काय? तरी साधारण किती माणसाच्या अंदाजाने तुम्ही बनवताय? 15,000. बापरे, बघू शकता मंडळी, 15,000. हां, 200 किलोची मंडळी बघताय कांदे पोहे बनवायला घेतलेत. आणि 15,000 लोकांची क्वांटिटी तुम्ही बघू शकता इकडे. सकाळी 4 वाजल्यापासून काल 4 वाजल्यापासून कालचा दिवस, आजची रात्री, आणि आता हा दिवस पूर्ण 4 वाजता. इकडे बघताय तुम्ही, आपल्या इथे 2 दादा आहेत. दादा, तुमचं नाव काय? आणि दादा तुमचं? आणि तुम्ही कुठून आलात? इकडचेच, महाडमधलेत. आणि ही सेवा तुम्ही किती दिवसापासून करताय? गेले 2 दिवस झाले. हां. आणि म्हणजे कसं तुम्ही, काय टायमिंग आहे, तुम्ही कधी येऊन काय करता असं? कंटिन्यू इथं चालूच आहे सेवा? हां. आणि तुम्ही दरवर्षी येता की किती वर्षापासून येता? तरी किती वर्षापासून येता अंदाजे? हां. बापरे, म्हणजे खूप अगोदरपासून येत आहेत. तर म्हणजे हां. तरी साधारणपणे ही आता यावेळेस किती लोक येतात अंदाजे?
भरपूर येतातच. हां ओके. हां 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 हां. बापरे. आणि हे कंटिन्यू चालूच असतं का? 3 ते 4 दिवस कंटिन्यू चालूच असतं. तर दादा खूप भारी वाटलं, तुम्ही असे मदत वगैरे करतात आणि सेवा करतात. असेच भरपूर लोक अजून तुमच्यासोबत जोडो अशी आमची प्रार्थना. चला धन्यवाद. जय शिवराय. इकडे बघताय आपल्याला कांदा कापताना दादा दिसत आहेत. दादा तुमचं नाव सांगा पहिलं तर दोघांचं पण. तुमचं? सम्यक सुंदर. आणि तुम्ही इथे किती दिवसापासून मदत करताय? कंटिन्यू दिवसभर चालूच असतं का नाश्ता जेवण? हां जागरण वगैरे दिसत असतं. हां ते चेहरे बघूनच समजलं आम्हाला की जागरण झालेलं आहे भरपूर. आणि तुम्ही साधारणपणे किती वर्षापासून अशी सेवा करताय? तर चांगलं काम करताय तुम्ही, असं ऐकून भारी वाटलं. असेच भरपूर लोक तुमच्यासोबत जोडो हीच आमची प्रार्थना. जय शिवराय. जय श्री. ही पालखी बघताय, ही पालखीची मिरवणूक, हीच पालखीची मिरवणूक निघते आणि वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात ही पालखी आपल्या मेन जिकडे महाराजांची मूर्ती आहे तिकडे जाते. नमस्कार, माझं नाव महेश मोरे, महाडवरून आहे मी. कोकणकडा मित्रमंडळ महाड रायगड. कोकणकडा मित्रमंडळ महाड रायगड ह्या आमच्या संस्थेचं नाव आहे. आणि गेली 30 वर्ष शिवराज्याभिषेक दिनोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये कोकणकडा मित्रमंडळ हे सक्रियपणे सहभागी आहे. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानातून हा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं. आणि ह्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे 353 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी किल्ले रायगडावरती स्वतःला राज्याभिषेक करून घेतला होता आणि आपलं सार्वभौम सिंहासन निर्माण केलं होतं. याच्यातून आजच्या तरुण पिढीला आपला गौरवशाली जो काही इतिहास आहे, जो पराक्रम आहे, तर त्याची माहिती मिळाली पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. आणि या राष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि ते अधिक भरभराटीने पुढे जाण्यासाठी आपण सगळ्यांनी कसं घडलं पाहिजे याचा एक बोध व्हावा, याच्यातून एक चांगला संस्कार व्हावा आणि प्रेरणा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या धर्म, संस्कृती आणि परंपरा ज्या आहेत, ज्या लोककला आहेत, त्या सगळ्यांचं या रायगडावरती एकत्रित सादरीकरण केलं जात असतं. वेगवेगळे कलाकार या ठिकाणी येत असतात, जसे शाहीर असतील, गोंधळी असतील, वाद्यवादक असतील. आणि याच्यामध्ये सर्व जुन्या सगळ्या परंपरांच्या कलांचा संगम झालेला दिसून येतो आणि चांगल्या पद्धतीने त्याचं सादरीकरण या संपूर्ण 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये दिसून येत असतं. पारंपरिकरित्या त्या काळामध्ये जे जे विधी रायगडावरती झाले होते राज्याभिषेकाच्या निमित्ताने, त्या विधींच्या स्वरूपाने पुन्हा या सगळ्या सोहळ्याची पुनरावृत्ती होताना दिसत असते. आणि त्याच्यामुळे गडदेवता शिरकाई देवीच्या पूजनापासून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती, त्याच्यानंतर जगदीश्वर मंदिरामध्ये जगदीश्वर भगवान यांना अभिषेक आणि पूजन करून त्याच्यानंतर महाराजांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या वारंवार वेगवेगळ्या पद्धतीचा जो काही खाऊ किंवा प्रसाद असतो त्याने तुला करून त्या तुलादानाचा जो प्रसाद असतो तो सर्व उपस्थित सर्व शिवप्रेमींना वाटला जात असतो. होळीच्या मैदानावरती अनेक मर्दानी खेळ खेळणारे कलाकार उपस्थित असतात. लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा याचे खेळ सादरीकरण केले जातात, ज्याच्यातून आपल्या कार्यक्रमाची साक्ष या सगळ्या लोकांना आपल्याला जाणून देता येते आणि ती पाहता येते. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा देवीचा गोंधळ असतो. शिरकाई देवीचा गोंधळामध्ये पूर्णपणे पारंपरिकरित्या त्यात सगळेजण शिवभक्त सामावलेले जात असतात. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळे जे शाहीर असतील त्यांचे इथे सादरीकरण ह्या राजसदरीच्या समोर होत असतं आणि त्याच्यातून महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती सगळ्यांपर्यंत दिली जात असते. मुख्य सोहळा जो आहे तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला सकाळी 6:30 वाजता ध्वजपूजनाने होतो. जो मानाचा ध्वज आहे, भगवा ध्वज, त्याचं पूजन झाल्यानंतर नगरखान्यासमोर जो असलेला मोठा ध्वजस्तंभ आहे त्या ठिकाणी मोठ्या भगवा ध्वजाचं आरोहण केलं जातं. आणि ते आरोहण झाल्यानंतर सवाद्य पालखीची मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळे मावळे असतात आणि एक त्या काळामध्ये गेल्याचा भास जणू आपल्याला होत असतो की त्या काळामध्ये महाराजांचा अभिषेक कसा झाला असेल याची कुठेतरी सगळ्या शिवभक्तांना, शिवप्रेमींना याची कल्पना येते. आणि इथून पालखी राजसदरीवरती जाऊन त्या ठिकाणी विविध तीर्थस्थळं, विविध समुद्रांचं असेल, नद्यांचं असेल, जे सप्तसिंधूंचं जल आलेलं जे असतं त्या जलाने महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक केला जातो. पंचामृत स्नान जसं असतं त्या पद्धतीनं या सगळ्या मंत्रोच्चारांसह अभिषेक होऊन सुवर्ण होनांची प्रतिकृतीची केली जाते. जसं 353 हे वर्ष आहे, 353 सुवर्ण होनांच्या प्रतिकृतीने महाराजांच्या मस्तकावरती सुवर्णमुद्रांचा अभिषेक होतो आणि सिंहासनावर होऊन सर्व उपस्थित शिवप्रेमी जे ते महाराजांना अभिवादन करत असतात.
आता या कार्यक्रमाला शासनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करते आणि त्याचा सहभाग वाढलेला आहे. 350व्या राज्याभिषेकापासून माननीय मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आणि अन्य मंत्रीगण हे सुद्धा या सोहळ्याला हजेरी लावत असतात आणि महाराजांच्या या कार्यातून प्रेरणा घेत असतात. सवाद्य मिरवणुकीने एक मोठी मिरवणूक राजे सदरेवरून जी निघते ती जगदीश्वर मंदिरापर्यंत पोहोचत असते आणि या मिरवणुकीमध्ये उपस्थित रायगडावरती लोटलेला जो काही शिवभक्तांचा महासागर असतो तो रममाण होतो, या इतिहासाच्या काळामध्ये डोकावतो आणि ते क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करतो. असा प्रेरणादायी उत्सव जो आहे हा 2 दिवस साजरा होत असतो आणि गेली 30 वर्ष हा रायगड किल्ल्यावरती साजरा होतो. मंडळी आता वाजले सकाळचे 8 आणि बघू शकता ढोल ताशाच्या गैरात आता पालखी निघणार आहे आणि गर्दी बघू शकता. मानाची गाठी आणली जाते दरवर्षी. गाजर ती आणली जाते.
ठेवलेला आहे आणि तो डोळ्यांवरती पट्टी बांधून अशक्य वाटते, पण बघायला एकदम चित्त थरारक देणारा हा दृश्य आहे. खतरनाक मंडळी बघताय. आणि मंडळी बघताय डोक्याखाली बटाटा ठेवलेला आहे. बटाटा पोळ्या कसा टाकताय.
इकडे बघताय अन्नदानाचा इकडे कार्यक्रम चालू आहे. सकाळी मी तुम्हाला दाखवलं. इकडे आपल्याला व्हेज पुलावसारखा भात म्हणजे मसाले भात, त्याच्यानंतर शिरा, पापड बघू शकता. इकडे असे जेवढे इकडे येत आहेत शिवभक्त त्यांच्यासाठी सर्वांसाठी इकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवण आणि नाश्ता दोन्हीची व्यवस्था इकडे केली जाते. मंडळी इकडे बघताय सर्वजण एकदम शिस्तबद्ध पद्धतीने खाली म्हणजे भारतीय बैठकीने जेवणाचा आस्वाद घेत आहेत. जेवणासाठी लाईन बघू शकता कुठपासून कुठपर्यंत आहे. पूर्ण वरपासून लाईन आहे अशी रांग सरळ, आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकजण येऊन जेवणाचा आस्वाद घेतोय. इकडे बघतायत तोफ इकडे आता लावणार आहे. त्याच्यामध्ये बारूद भरतायत, बॉम्ब फोडून त्याची दारू त्याच्यामध्ये टाकतायत. बघूयात तोफ कशी वाजते ती. बघू शकता तोफ आपली रेडी झालेली आहे, आणि आता महाराजांच्या समोर तोफेची सलामी आता आपल्याला बघायला भेटेल. कान बसले डायरेक्ट बसले. किंग आवाज बादशाह होता एकदम. बघा खपला डायरेक्ट. खपले ना कान डायरेक्ट किर्र वाजायला लागले. असं वाटलं झालं बहिरा झालं डायरेक्ट. डेंजर म्हणजे आवाजात दम आहे आवाजात दम आहे. पावर. तर चला मंडळी, आता आपण उतरण्याला सुरुवात करूया. आता आपण उतरवतो. अर्धा ते 1 तास जाईल फार तर उतरणार आणि आपण घरच्या रस्त्यासाठी निघणार. तर मंडळी, हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असे नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो.